नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, परंतु त्यावर कोणीच ओपनली बोलत नाही. माणसाचे जडत्व. काम करायचं असतं, पण मन होत नाही. हे असं का होतं? आणि यावरती काय उपाय आहेत? जडत्व म्हणजे नेमकं काय? जडत्व ही एक फक्त आळस नसून ही एक मानसिक अवस्था आहे, जिथे माणूस ॲक्शन घ्यायचं टाळतो, कम्फर्ट झोनमध्ये राहणं पसंत करतो आणि आजचं काम उद्या करू म्हणतो. जसं की एखाद्याला जिमला जायचं आहे, तो उद्यापासून जाऊ. अभ्यास करायचा आहे, उद्यापासून करू. एखाद्याला व्यवसाय करायचा आहे, तर तोही उद्यापासून करू. तर जडत्व येण्यामागचे कारणे काय? तर 3 महत्त्वाचे कारणं आहेत. एक म्हणजे भीती, फेल्युअर, फेअर, जिथे हरलो तर काय होईल? दुसरं आहे ओव्हर थिंकिंग म्हणजेच हे करू का ते करू आणि दोन्हीच्या विचारामध्ये कोणतंच केलं जात नाही. आणि तिसरं आहे कम्फर्ट झोन म्हणजेच जे चाललंय ते चालू दे. मित्रांनो, जडत्व दूर कसे करावे त्यासाठी मी 5 स्टेप म्हणजे 5 छोटे रूल तयार केले आहेत. त्यातला एक स्मॉल स्टार्ट रूल. मोठं काम विसरा, छोट्या स्टेप पासून सुरुवात करा. म्हणजेच 1 तासाचं काम आहे, फक्त 10 मिनिटापासून सुरुवात करा. दुसरा रूल येतो 5 सेकंड रूल. म्हणजेच 5 सेकंदाचा रूल आहे, जिथे मन म्हणतं थांब, थांबायचं, मात्र 5 सेकंदात ॲक्शन घ्या. काउंटडाऊन सुरू करायचंय 5, 4, 3, 2, 1 आणि देन स्टार्ट. तिसरा आणि महत्त्वाचा स्मॉल रूल आहे एन्व्हायर्नमेंट चेंज. चेंज युअर एन्व्हायर्नमेंट म्हणजे तुमचं वातावरण तुमचं भविष्य ठरवतं. मोबाईलपासून दूर राहा किंवा मोबाईल तुमच्यापासून दूर ठेवा आणि सतत नेहमी पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा. सकारात्मक विचारांच्या लोकांमध्ये राहा. जेणेकरून नकारात्मक विचार तुमच्यावरती हावी किंवा प्रभावी होणार नाही. नंबर 4 आणि महत्त्वाचा रूल आहे क्लिअर युअर गोल. तुमचं जे गोल आहे ते क्लिअर आणि स्पष्ट ठेवा. ते जर तुमचं गोल क्लिअर आणि स्पष्ट नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. 5वा रूल आहे डिसिप्लिन ग्रेटर दॅन मोटिवेशन. मोटिवेशन 2 दिवसापुरतं टिकतं, डिसिप्लिन मात्र तुमचं आयुष्य बदलवतं. मित्रांनो, जडत्व तुमचं आयुष्य थांबवतं, मात्र एक ऍक्शन तुमचं आयुष्य बदलू शकते. आज नाही तर कधीच नाही. आज नाही तर कधीच नाही, जस्ट आत्ताच करा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पॉवरफुल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.